दमदाटी झाली माझी आणि त्याचा गळा दाबून मारण्यात आलेला हे पोलिसांनी फोटो काढेल त्याच्यावरती पण सिद्ध होऊ शकतं। आता हातपाय तुटलेला माणूस हँगिंग कसं करून घेईल? नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर। मित्रांनो, सुशांत सिंग राजपूत याचा खून झाला आहे की आत्महत्या केली आहे हा विषय आता चर्चेला जातोय। मित्रांनो, आजच हा विषय मी का घेतला तर 2-3 दिवसापूर्वी मी त्यांचा एक चित्रपट बघितला, सुशांत सिंग राजपूतचा छिछोरे म्हणून, आणि त्या चित्रपटामध्ये सुसाईडबद्दलच आहे, सुसाईडबद्दलच आहे तो चित्रपट। आणि असा चित्रपट केल्यानंतर त्या मानसिकतेचा तो कलाकार, ती व्यक्ती सुसाईड करू शकते का, हा ती प्रश्नचिन्ह निर्माण होतो। आणि मी काय त्यांना वैयक्तिक भेटलेलो नाही आहे, सुशांत सिंग राजपूतला मी काय वैयक्तिक भेटलेलो नाही आहे, पण जे काय मी त्यांच्याबद्दल ऐकलं आहे, जे काय त्यांची जी काय 1-2 मुलाखती मी ऐकली आहेत, त्याच्यानंतर मला असं वाटत नाही की सुशांत सिंग राजपूत आत्महत्या करू शकतात। मित्रांनो, पहिल्यांदा एक त्याचा पुरावा म्हणून मी तुमच्या समोर एक व्हिडिओ सादर करतोय, एक चलचित्रफीत सादर करतोय, ती बघा तुम्ही, मग आपण याच्यावरती चर्चा करूया। बघा, मुख्यमंत्र्यांना एवढंच निवेदन आहे की मी आता जे स्टेटमेंट दिलेलं आहे सत्य आहे आणि सत्याच्या बाजूने मी बोलत आहे। ज्याची हत्या झाली आहे त्याला न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे। नमस्कार, मी रूपकुमार शहा बोलतोय। आता जे चाललेलं आहे सुशांत सिंग बद्दल मी सांगितलं, पोस्टमॉर्टम करताना व्हिडिओ शूटिंग करा, बरोबर करा। व्हिडिओ शूटिंग तर काय काढली नाही, मला तसंच काम करून व्हिडिओ पोस्टमॉर्टम करायला सांगितलं। दमदाटी झाली माझी आणि त्याचा गळा दाबून मारण्यात आलेला हे पोलिसांनी फोटो काढेल त्याच्यावरती पण सिद्ध होऊ शकतं। आता हातपाय तुटलेला माणूस हँगिंग कसं करून घेईल? ही तर सरळ मर्डरच आहे। मी एक गरीब माणूस आहे आणि एक सर्वंट आहे आणि आता रिटायरला आलेलं आहे। आता माझ्या जीवाची पण मला काळजीच आहे ना। आता बाकीच्या लोकांची काय झालेलं आहे ते आमच्या समोर झालेलं आहे। आता माझी काळजी घेणारं कोणी नसल्यामुळे मला ते काय तोंड मुका मारायचा सहन करावा लागला। बरं, आता जे झालेलं आहे ते मला असं वाटतं की आता सुशांत सिंग सारखं समोर आल्यासारखं वाटतो किंवा मला न्याय दे। सत्याला राहिलेलाच माणूस सत्याचं बोलतो, भले माझ्या जीवाची पर्वा नाही। आज माझं झालं काय झालं ते देव जाणेल, पण ह्याच्या पुढे जर मी बोलतोय त्याने मोठ्या माणसाने माझी केअर करून माझ्या जीवाची काळजी घ्यावी, बस मला एवढंच सांगायचं। मित्रांनो, तुम्ही ही चित्रफीत पाहिली का? ही जी क्लिप मी टाकली आहे, हा व्हिडिओ जो टाकला आहे, तुम्ही पाहिलात का? तुम्ही ते ऐकलत का? एक व्यक्ती सांगते नक्की काय घडलं आणि ते प्रत्यक्ष दर्शनीय आहे। त्यांनी हे सर्व बघितलेलं आहे, जवळून बघितलेलं आहे। मित्रांनो, लक्षात घ्या, पोस्टमॉर्टमसाठी ते गेलेले असताना त्याचा देह शवविच्छेदनासाठी त्यावेळी हे तिथे उपस्थित होते आणि त्यांनी ह्या विषयावरती पोस्टमॉर्टम, शवविच्छेदन याच्यावरती भरपूर काम केलेलं आहे। आयुष्य त्यांचं त्याच्यात गेलेलं आहे। त्यामुळे त्यांनी जी काय माहिती दिली आहे ती माहिती नाकारू शकत नाही आहे, कोणी नाकारू शकत नाही आहे मित्रांनो। आणि हे राजकीय ह्याच्यात काही भांडवल नाही आहे, राजकीय त्याच्यात हे घेतला जातोय, फायदा उचलला जातोय, अशी कुठलीही गोष्ट नाही आहे। त्या व्यक्तीला ती व्यक्तीसुद्धा सांगते की माझ्यासुद्धा जीविताला धोका आहे। मित्रांनो, आता त्या व्यक्तीने दिलेलं ही जे वक्तव्य आहे त्याच्यानंतर ती व्यक्ती आता काय करते मला माहिती नाही, पण जे काय त्यांनी मीडियासमोर आपले विचार मांडले आहेत, आपलं वक्तव्य दिलं आहे, त्यांनी वास्तव सांगितलं आहे, सत्य सांगितलं आहे। वास्तवावरती बोलू काहीतरी। मित्रांनो, मी तुम्हाला वास्तव सांगतोय, हा एक सज्जड पुरावा आहे, त्या पुराव्याला कोणीही नाकारू शकत नाही आहे। आता मित्रांनो, त्या केसचं, ते जी केस आहे सुशांत सिंग राजपूत यांची मर्डर झाली आहे की म्हणजे खून झाला आहे की आत्महत्या त्यांनी केली आहे, याची आता पडताळणी चालू आहे। त्याच्यावरती सर्व विषय चालू आहेत कोर्टामध्ये। हा विषय म्हणजे न्यायालयीन आहे, हा विषय न्यायालयीन आहे मित्रांनो। तरीसुद्धा हे जे काय तुम्ही ऐकलं, तुम्हाला काय वाटते? हे जे ऐकल्यानंतर तुमची काय मतं आहेत? मित्रांनो, अगदीच आपला सक्का मूल असेल ना तरी
आपण त्याची बाजू घेऊ नये. का घेऊ नये? तर तो अधर्मी आहे. जर त्यांनी गुन्हा केला असेल तर तो अधर्मी असेल. तो अधर्मी असेल. मग त्याची जर बाजू घेणारा जो व्यक्ती असेल, मग त्याचा आई वडील असतील, पालक असेल, कोणी असेल, तर तो सुद्धा अधर्मी झाला. मित्रांनो, इथे आपलं कोण आणि परकं कोण हा विषय नाही आहे. इथे विषय आहे धर्माचा आणि अधर्माचा आहे. आता तुम्ही कुठल्या बाजूला उभे आहात? धर्माच्या बरोबर आहात की अधर्माच्या बरोबर आहात? मित्रांनो, हे काय आहे? महाभारतच आहे. हे सुद्धा एक महाभारतचं युद्ध आहे असं समजा. तर तुम्ही कुठल्या बाजूला आहात? धर्माच्या बाजूला आहात की अधर्माच्या बाजूला? तुम्हाला काय वाटते? सुशांत सिंग राजपूतला न्याय मिळायला हवा की नाही? तो आता जिवंत होऊ शकत नाही आहे, तो परतून येऊ शकत नाही आहे, पण गुन्हेगारांना शिक्षा होणं गरजेची आहे. आणि प्रत्यक्षदर्शनी हा गुन्हाच दिसतोय. जे काय वर्णन त्यांनी केलं आहे, जे काय शवविच्छेदन करणाऱ्या व्यक्तीने जे काय वर्णन केलं आहे त्यानुसार हा प्रत्यक्षदर्शनी काय आहे? खून आहे, ही मर्डरच आहे. मित्रांनो, लक्षात घ्या. मग तो आपला असला तरी चालेल, त्याला शिक्षा होणं गरजेचं आहे, कारण तो अधर्मी आहे. तुमचं काय मत आहे? वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये, या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पटेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.